मुंबईत एफडीएची मोठी कारवाई. नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर धडक तपासणी. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 6 आस्थापनांचे परवाने निलंबित. तुकाराम मुंडे यांच्या कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात बीएमसी न्यूज मराठी. तुम्ही बाहेर जेवायला जाता, पण ज्या हॉटेलमध्ये तुम्ही खात आहात ते खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची वेळ आलीये. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतलीये. सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत मुंबईतील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्यानं 6 आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सर्वप्रथम नरिमन पॉइंट येथील फ्लॅट आणि वारसा रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळले. ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या परवान्यावर कारवाई करण्यात आली. बोरिवलीतील MK बेकरीमध्ये नूतनीकरण सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचं आढळले. याशिवाय अस्वच्छ वातावरण आणि योग्य लेबल नसलेला अन्नसाठाही जप्त करण्यात आला. भांडूपमधील हॉटेल श्रीकृष्णा येथे रेफ्रिजरेटरची अत्यंत खराब अवस्था आणि स्वच्छतेतील अनेक त्रुटी आढळल्या. सांताक्रूज पूर्व येथील हॉटेल गोपाल कृष्णामध्ये स्वयंपाकघरात उंदरांचा वावर आढळून आला. तर अंधेरीतील कारक एंटरप्राइसेसमध्ये जुराणांचा प्रादुर्भाव असल्याचं तपासणीत समोर आले. याशिवाय बांद्रातील मद्रास डायरीजमध्येही स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यानं प्रशासनानं कठोर कारवाई केली. एफडीएनं स्पष्ट केले की नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. यासोबतच तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त गुटखा आणि पान मसाल्याविरोधात राज्यभर विशेष मोहीम सुरू आहे. दरम्यान